नमो विशदबोधविदग्धा विद्यारविन्द प्रबोधा पराप्रमेय प्रमदा विलासिया। नमो संसारतमसूर्या अप्रतिम परमवीर्या तरुणतरतुर्या लालनलीला। नमो जगदखिल पालना मंगळमणी निधाना सज्जनवनचंदना आराध्यलिंगा। सकाळ सर्वांना। सकाळचं सुंदर वातावरण आणि पक्ष्यांचा किलबिलाट अगदी प्रसन्न वाटतं। देवपूजासुद्धा माझी झालेली आहे। आज मी तुम्हाला खपली गव्हाचे पौष्टिक रोट कसे बनवतात हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका। जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। तर इथं मी काय केलेलं आहे, सुंठ, वेलदोडे आणि जायफळ याची पूड घेतली, त्यानंतर पूड, ड्रायफ्रूट पूड आणि यामध्ये आपण खवा जरी घातला तरीसुद्धा चालतोय, पण मी खवा यामध्ये घातलेला नाही। त्यानंतर आपल्याला 1 किलोचं मी प्रमाण तुम्हाला सांगणार आहे बरं का। यासाठी खपली गव्हच लागतात आणि 1 किलो प्रमाणासाठी गूळ आपल्याला 700 ग्रॅम किंवा 800 ग्रॅम एवढाच गूळ आपल्याला वापरायचा आहे। जास्त करून चालत नाही, कमी करून चालत नाही। कमी केलं तरी सपाक होतात आणि जास्त केलं तरी गोड होतात आणि कठीण रोट होतात। आता यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी तूप घालायचं आहे। मी हे रोट नेहमी बनवते त्यामुळं माझ्या हातामध्ये हे प्रमाण बसलेलं आहे, त्यामुळं मी बिना मोजता हे प्रमाण घातलेलं आहे। तुम्हाला मी मेजरमेंट प्रमाण सांगते। यामध्ये एक मोठी वाटी तूप किंवा 200 मिलीचं माप असेल तर ते 200 मिलीचं तूप यामध्ये आपण घालू शकतो। त्यानंतर थोडंसं दूध घालायचं आणि चांगली याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। गूळ खिसूनच घ्यायचा, नाहीतर गूळ यामध्ये सहसा जास्त विरघळत नाही। गुळाचे जर खडे राहिले तर रोट व्यवस्थित होत नाही आणि जेव्हा आपण रोट बेक करणार तेव्हा गूळ हा जसाच्या तसा राहतो, फक्त पातळ होत आणि रोट ट्रेला चिटकून राहतात। तर त्यासाठी आपल्याला गूळ हा पूर्णपणे विरघळून घ्यायचा आहे। आणि आता जे हे पीठ आहे ना बघा, हे एकदम असं सुटसुटीत आहे, बघितलं तरी समजतं। हे खपली गव्हाचं पीठ आहे। खपली गहू हे गर्भ पूर्ण दळून आणायचं आहे। दळल्यानंतर चाळणीने चाळून ते पीठ पडतं आणि वर चाळणीमध्ये मोठा मोठा गरा राहतो, तर तो गरा सुपामध्ये घ्यायचा आणि त्यातील कोंडा साईडला काढायचा आहे आणि परत आपल्याला तो गरा पिठामध्ये मिक्स करायचा आहे। एवढी प्रोसेस ह्या फक्त पिठासाठी आहे, पण जितका याला त्रास आहे ना तितकंच हे रोट खायला पौष्टिक आणि टेस्टी लागतात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता मी सुरुवातीला दूध घातलेलं थोडंसं, ते रात्रीचं शिळं दूध होतं त्यामुळं म्हटलं आधी ते संपवून घ्यायचं आणि हे जे दूध आहे हे ताजं आहे। कमीत कमी अर्धा लिटर यासाठी दूध लागतं। पीठ अगदी घट्ट मळून घ्यायचं आहे, कारण हे पीठ आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे। मला एवढा वेळ नव्हता त्यामुळं मी सकाळी पीठ मळलेलं आहे आणि दुपारी हे मी रोट करणार आहे। पण शक्यतो करून हे पीठ रात्री भिजवायचं आणि सकाळी याचे रोट बनवायचे असतात। त्यामुळं काय करायचं, थोडंसं दूध घालायचं, तूप पण असतं यामध्ये। गुळामुळं गुळाचं पाणी होतं आणि पीठ चिकट नंतर होत असतं, त्यामुळं थोडं कमीच दूध घालायचं। करत्या वेळेस यामध्ये लागत असेल तर दूध आपण घालू शकतो। गूळ विरघळल्यानंतर पीठसुद्धा मऊ पडतं, त्यामुळं दूध हे सुरुवातीला कमीच घालायचं। आता इथं काय घेतलेलं आहे, खिसलेलं खोबरं आणि खसखस दोन्हीही मिक्स केलेलं आहे। मिश्रण आहे हे आपल्याला रोटला वरनं लावायचं आहे। आता बघा, हे रोटचे गोळे बनवायचे आहेत, पण पीठ अगदी घट्ट झालेलं आहे। यामध्ये आणखीन दूध घालून हे चांगलं मऊ मळून घ्यायचं आहे। मऊ म्हणजे जास्तही मऊ मळायचं नाही, थोडं घट्टच मळायचं आहे, पण आपल्याला याचा गोळा बनवता आला पाहिजे। आता हे जे पीठ आहे हे सुटसुटीत पीठ झालेलं आहे, याचा गोळा बनत नाही आणि यामध्ये खवा घातला तरीसुद्धा खूप छान टेस्ट लागते, पण माझ्याकडं नव्हता म्हणून मी खवा घातलेला नाही। आणि यामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट घालू शकता आणि तुपाचं पण प्रमाण थोडं कमी जास्त करू शकता। एक मापाऐवजी म्हणजे 200 मिलीऐवजी तुम्ही 350 मिली घातलं तरीसुद्धा चालतं, पण हे रोट खपली गव्हाचे चवीला लागतात। याशिवाय आपण जो रवा असतो, पांढरा रवा,
त्याचे सुद्धा रोड बनवू शकतो, पण ते इतके चवीला लागत नाहीत. त्यामध्ये गव्हाचं पीठ मिक्स केलं तरीसुद्धा चालतं, पण तरीसुद्धा इतकी चांगली चव लागत नाही. त्यासाठी खपली गव्हाचं लागतात. आता हे गोळे बघा किती छान तयार झालेले आहेत. गोळे थोडे मोठे मोठे करायचे आहेत. कमीत कमी 25 ते 30 ग्रॅमचा गोळा बनवायचा आहे. हे माझ्या हातामध्ये बसलेलं आहे, त्यामुळं मी सहज हे गोळे बिना वजन करता मी करू शकते. गोळे झाल्यानंतर एक एक गोळा घ्यायचा आहे आणि मिश्रणात बुडवून थोडा प्रेस करायचा आहे आणि मग ट्रेमध्ये ठेवायचा आहे. आता माझ्याकडं बघा हा असा मोठा ओव्हन आहे, म्हणून मी यामध्ये बेक केलेला आहे. तुम्ही असं पीठ तयार करून तुमच्या गावात जर घरगुती बिस्किट तयार करणारी जर असतील तर त्यांच्याजवळ जाऊन तुम्ही हे फक्त बेक करून घेऊ शकता. कमीत कमी 70 ते 80 रुपये एवढीच किलोला फक्त मजुरी द्यावी लागते फक्त बेक करण्यासाठी. तर 20 मिनटंच याला बेक केलेला आहे. किंवा तो किचनवरचा जरी ओव्हन असेल छोटासा, तर त्यामध्ये सुद्धा हे रोट होतात, पण त्याची वेळ मला माहिती नाही. हा माझा ओव्हन आहे, हा मोठा ओव्हन आहे, त्यामुळं याचं मी सांगू शकते, पण त्या लहान ओव्हनचं मी सांगू शकत नाही. आणि अशा पद्धतीने सुंदर आणि पौष्टिक रोड तयार आपले झालेले आहेत. इथं मला प्रीतमने सुद्धा खूप मदत केलेली आहे. अशा प्रकारचे रोड तुम्ही कधी तयार केले का किंवा खाल्ले का, हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.